यज्ञशाळा आहे. तर ह्याला प्रागवंश मंडप म्हणायचं. यज्ञाच्या निमित्तानं ही अशी शाळा बनवली जाते. तर हे जे आहे हे गारपत्य कुंड आहे. बरं. हे दक्षिणाग्नी कुंड आहे अर्धगोलाकृती आणि ते आव्हानीय कुंड आहे. आणि हा जो मधला भाग आहे तो ह्याला विधी म्हणायचं. बरं. आणि इथं अंतराल म्हणायचं ह्या गोलकुंडाला. तर त्या विधीमध्ये दर्भ अंतरून तिथं पात्रा साधन वगैरे केलं जातं. त्या देवतांना आहुती वगैरे द्यायच्या असतात तिथं ते सगळं ठेवलं जातं. जू, उपव्रत, पुरडाश, आज्य भाग सगळ्या देवतांचा तो तिथं ठेवला जातो आव्हानीच्या. आणि मग त्याचं आहुती दिल्या जाते. एकदाच अग्नी पेटवला जातो ना? हा, एकदा म्हणजे अग्निमंथन करून अग्नी प्रज्वलित केला जातो. ते पिंपळाचं लाकूड असतं. आरणी आणि मंथा. हो का? खाली आरणी असते आणि वरून मंथा दाब देऊन ते अग्निमंथन केलं जातं. त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होतं आणि मग ते त्याच्यातून हे कुंड प्रज्वलित करायचं. स्थापना करायची. तर अग्निस्थापनेच्या अगोदर पंचभूत संस्कार केले जातात. जमिनीवर, भूमीवर दर्भानं जमीन झाडली जाते. गोमूत्रानं शिंपण केलं जातं. शेणानं सारवलेली असते आणि मग त्याच्यामध्ये अग्निस्थापना केलेली जाते. म्हणजे ती निर्जंतुक बनवायची भूमी. आलं की लक्षात? तो शुद्ध जो अग्नी, तो अग्नी विझू द्यायचा नाही. 10 दिवस कंप्लीट. तो 10 दिवस ते व्रतच आहे आमचं. म्हणजे अग्नीची उपासना हे आमचं व्रत आहे. अग्निहोत्र. अग्निहोत्र म्हणजे काय की हा जो दिव्य अग्नी आहे त्याला विशिष्ट वेळेमध्ये आवाहन करायचं आणि देवतांच्या उद्देशाने त्याच्यामध्ये आहुती द्यायची. त्याला अग्निहोत्र म्हणायचं. संधी काळावर सूर्योदय होताना म्हणजे रात्र संपूर्ण सूर्योदय व्हायला आणि दिवस संपूर्ण रात्र व्हायली ह्या संध्याकाळावर हे अग्निहोत्र करायचं. देवतांना आहुती द्यायची. सृष्टीतल्या ज्या देवता आहेत सगळ्या, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण 33 कोटी देवता म्हणतो ना. त्या कोणत्या 33 कोटी देवता? तर हे गारपत्यामध्ये अष्टवसू म्हणतो आपण. पृथ्वीला अष्टवसू म्हणतो ना. हे गोलकुंड म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे गारपत्य कुंड म्हणून. अंतरिक्षामध्ये एकादश रुद्र देवता आहेत. हे अंतरिक्षाचं स्थान म्हणजे चंद्राचं स्थान. हे पोकळी दिसते ना आपल्याला वातावरणामध्ये ते. आणि हे आव्हानी म्हणजे सूर्याचं स्थान. तर तिथं 12 आदित्य देवता काम करतं. इथं एकादश रुद्र आणि इथं अष्टवसू आणि 2 अश्विनी कुमार अशा मिळून 33 बेरीज येते. त्यांना आपण हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता म्हणतो. बरोबर. जे सगळे सृष्टीचे चक्र चालवतात, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी याच्या संचलनात सगळी सृष्टी चालते ना. तर ह्याचं संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना अग्नीद्वारे आहुती द्यायची. ती देवता स्वीकारतात आहुती आणि तृप्त होऊन मग आपल्या कृपेचं वर्षाव करतात. असं आपल्या मनोकामना पूर्ण करतात. तर हे कामधेनूप्रमाणे आहे अग्निहोत्र म्हणजे. आणि तिकडचं जे कुंड आहे ते सभ्य कुंड आहे. त्याच्यामध्ये हवन वगैरे काही नसतं पण त्याच्याने असतं चालू ठेवायचं असतं. ते ज्ञानाच्या कुंडला आहे. सभ्य अग्नी म्हणायचं. तसं सभेमध्ये आपण विद्वान लोकांच्या अध्यक्षतेखाली सगळा कार्यक्रम पूर्ण करतो. त्यांना अध्यक्षस्थानी बसवतो. तसंच आपल्या घरातली वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ मंडळी काय करू शकत नाही पण ते उपस्थित असणे गरजेचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सगळं काम करत असतो. आणि जे कुंड आहे ईशान्य दिशेला हे आवसत्य कुंड म्हणायचं. भागामध्ये त्याला गृह्याग्नी म्हणायचं. भागामध्ये आपण अग्निमंथन करून पूर्वीच्या काळी तेव्हा अग्निहोत्र दिले जायचं. जेव्हा पती पत्नी एकत्र येतील त्यावेळेला ते अग्निहोत्र दीक्षा दिली जायची आणि त्या मंथनातूनच तो अग्नी प्रज्वलित करून मग त्याच्यावर लाजा होम, सप्तपदी होम सगळं करायचं. आणि तो अग्नी घरी घेऊन यायचा. त्यात नित्य वैश्वदेव करायचा. होम म्हणजे सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र करायचं. तो अग्नी बाहेर काढायचा. त्याच्यावर वैश्वदेवाचा भात शिजवायचा. त्या भाताचं वैश्वदेव करायचा आणि त्या अग्नीचा दिवा लावून ठेवायचा. किंवा चूल असेल तर चुलीमध्ये तो अग्नी ठेवायचा आणि त्याच्यावर स्वयंपाक बनवायचा. तो पती पत्नींनी खायचा. लायटरनं काडीपेटीला पेटवलेलं अग्नीवरचं काही खायचं नाही. हे व्रत अग्निहोत्र व्रत बंधन सगळे. आणि मग ते अतिथीला द्यायचं, सगळ्यांना द्यायचं आणि नंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. असं त्याच अग्नीवरचं दोघांनी खायचं. ज्या दिवसापासून व्रत घेतले
ते शेवटच्या दिवसापर्यंत यावत जीवन हे व्रत आहे, अग्निहोत्र व्रत आहे. 1 दिवसाचं 2 दिवसाचं असं नाही. अशी ही पंचकुंडी यज्ञशाळा आहे. त्याच्यानंतर आता हा यज्ञासाठी बनवलेला हवीरधान मंडप आहे आणि समोरचा सदो मंडप आहे. ते बैलगाड्यावर ते काय बैलगाडीचं ब्रह्मांडाचा नकाशा आहे बरं का थोडक्यात. हो का? बर बर बर. पूर्ण यज्ञ पुरुषाचं शरीर आहे. हे म्हणजे पाय, ते म्हणजे पोट. बर. ते बैलगाडी ठेवलेले ते जे गोटा केलेले दिसते ते छातीचा भाग आहे. बर. तिथे काय करतात, सोमोलीचा रस कुटतात खलबत्त्यामध्ये. बर. तो फिल्टर करतात, गाळतात आणि मग तो त्या देवतेच्या उद्देशाने त्या मोठ्या कुंडामध्ये सोमरसाची आहुती दिल्या जाते. मग ते वातावरण प्रदूषण मुक्त होण्यासाठी त्या सोमरसाची आहुती, तुपाची आहुती, गाईच्या दुधाची, दह्याची, त्या पुरडाशाची सगळी ती आहुती तिथे दिली जाते. आणि त्या बैलगाड्यांचं महत्व काय तसं? बैलगाड्या म्हणजे काय, तो रथ आहे. म्हणजे आता सोमवली यज्ञाचं काय, सोमयाग कशामुळे की सोमवली वनस्पती आहे, तिच्यामध्ये औषधी गुणधर्म 100% आहे. ती हिमालयात इकडे तिकडे सापडते ती वनस्पती. तर ती वनस्पतीचा राजा आहे ना सोमवली. मग राजाला उच्च स्थानावर बसवायसाठी ते रथ आहे. सोमयागामध्ये हे अग्नीपेक्षाही उंच स्थान त्याचं, ते सोमवलीचं. मग त्या रथामध्ये ती सोमवली ठेवली जाते. आणि सुरुवातीच्या दिवशी एक आतिथ्य इष्टी म्हणून हा प्रयोग असतो. बर. म्हणजे सोमवली विकायला बसतात एक जण घेऊन. हो का? मग यज्ञ करणारे महाराज आणि ऋत्विज सगळेजण ते सोमयाग करायचंय, मग ती वनस्पती आणण्यासाठी बाजारात जातात. मग ती वनस्पती विकायला एक बसलेला असतो, त्याला विचारतात आम्हाला यज्ञ करायचा आहे, सोमवली देतोस का? नाही म्हणतो, ही फार महाग असते म्हणे. असं तसं. मग काय किंमत आहे तुझी, आम्हाला सांग, आम्ही देतो तुला. मग एक बैलगाडी हे बैलजोडी देतो तुला, तू आम्हाला ही वनस्पती दे. नाही म्हणतो. एक गाय वासरू देतो, तू हे दे, तुला भूमी देतो, तरी द्यायला तयार होत नाही. सगळं दिल्यानंतर सुद्धा तो देत नाही. आणि ह्याचं जर कल्याण सगळ्यांच्या होत असेल ह्या वनस्पतीनं, तर मग ते नाथ महाराजांनी काहीतरी सांगितलंय ना, ती विस्कटून घ्यायची त्याच्याकडून. सोनं दिलं, सगळं दिलं, तरी तो द्यायला तयार नाही ना. मग त्याच्याकडून ती विस्कटून घ्यायची. जे एखाद्या गोष्टीमुळे जर सगळ्यांचं चांगलं होत असेल तर ती गोष्ट भांडून घेतली तरी चालते, असं चांगल्या कामासाठी. त्याच्याकडून ती विस्कटून घ्यायची आणि मग रथात ठेवायची. मग ती नंतर सगळ्या यज्ञ मंडपाला शोभायात्रा करून ती आणून इथं हे राजा सम्राट म्हणून त्याचं उच्च स्थान आहे हे, त्याच्यावर ठेवायची. आणि मग अतिथी आल्याबरोबर त्याचं स्वागत म्हणून मग ते अतिथी इष्टी वगैरे करायची त्याच्यासाठी, आणि तो त्यांना समर्पण करायचा. आणि मग नंतर इथं प्रवर्ग विधी म्हणून होतं, एक ओटा बांधलेला होता, त्याच्यावरती प्रवर्ग विधी चालू होतं. तर ते एक मातीचं महावीर पात्र असतं, त्याच्यामध्ये ऋग्वेदाच्या 120 मंत्रांनी ती तूप खळ तापवलं जातं. आणि विशेष म्हणजे त्याची ते महावीर पात्राची माती काय डुकरानं हे केलेली, हुंगलेली, घोड्यानं हुंगलेली, अशी ती माती त्या महावीर पात्रामध्ये घातली जाते. की त्याच्यामुळे ते घोड्याने हुंगलेली की ती सुप्रजा जी आहे ती तितक्या शक्तिशालीची निर्माण होणार. हॉर्स पॉवर, सामर्थ्यशाली जी ह्याच्यातून जी प्रजा निर्माण होणार आहे, तर ती प्रजा शक्तिशाली सामर्थ्यशाली निर्माण होणार. वीर महापुरुष जन्माला यावे म्हणून हा प्रयोग आहे. विज्ञान म्हणजे वेदाने सांगितलेला सोमयाग म्हणजे एक उत्तम प्रयोग आहे की जीवापासून शिवापर्यंत कसं पोहोचायचं. हेच नाव सुद्धा एक यज्ञशाळा म्हणूनच आलं लक्षात. पती पत्नीच्या संयोगामधून हा सगळं अग्निहोत्र व्रत चालतं. त्याला दोघंही उपस्थित लागतात वेळेला. हो का? ते मला इथं पत्नीशाळेत बसवले जातात आणि हा प्रवर्गी विधी चालू होतो. तर त्याच्यामध्ये ते गाईच्या दुधाची धार आणि शेळीच्या दुधाची धार काढतात. तर गाईचं दूध हे थंड आहे, तर वातावरणातले जे घटक आहेत पर्जन्याला आड येणारे वगैरे ते, तर त्या दुधामुळे ते हे होतात, रोखले जातात. आणि शेळीचं दूध पण उष्ण आहे ना, ते पर्जन्याला निर्माण करणारे घटक त्याच्यामध्ये आहेत आणि त्याला अमृतत्व पोचून खाली घेऊन येण्याचं काम गाईचे घटक, दुधाचे घटक करतात. आणि देवी देवता पुष्ट फक्त गाईच्या दुधामुळे होतं. जसं बाळाला आईच्या दुधाची गरज आहे, अन्न नसेल तरी चालतं, त्याच्यावर बाळ होऊ शकतं, पण तसं देवतांना हे अमृत तत्व प्रदान करण्याचं हे एकमेव उदाहरण आहे अग्निहोत्र. त्याच्यातूनच ते देवापर्यंत जाऊन पोचतं.
मग देवता संतुष्ट होतं. मग अन्नात भवती पर्जन्यात अन्न संभव हा भगवद्गीतेतला श्लोक आहे ना. त्याच्यानंतर यज्ञ सफल होण्याची एक फलश्रुती म्हणून मग काही पाऊस पडला की मग यज्ञ सफल झाला असं आपल्याकडे मानलं जातं. असं हे अग्निहोत्राचं वैशिष्ट्य. ते मोठं कुंड म्हणजे महावेदी कुंड आहे. ते यज्ञ पुरुषाचं मुख आहे ते. हा, तो बैलगाड्या ठेवलेला भाग जो आहे तो छातीचा भाग आहे. मधलं जे आहे ते घिष्ण्या म्हणून केलेले ओट आहेत बघा. तिथं बसून सामवेद ऋग्वेदाचे मंत्र म्हणलं जातात. हो का? म्हणजे भगवंताला जर आळवायचे तर बेंबीच्या देठापासून आळवलं पाहिजे. इतकं तिथं औदंबरीचं एक वृक्ष केलं जातं. तर तिथं ते बसतात त्याच्या खाली सामगान म्हणतात. सामवेदाचे हे पुरोहित जे आहे ते सामवेदाचे मंत्र म्हणतात. आणि हे जे आहे ते यज्ञशाळे म्हणजे भगवंताचे पाय आहेत. असा हा पूर्ण यज्ञ पुरुषाचा नकाश आहे. आपण बघू याच्यामध्ये म्हणतो विष्णू सहस्रनामामध्ये विश्वम विष्णू वषटकार, तो वषटकार ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो. ओ श्रावय अस्तु श्रव षट जय 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 जान्हवी, हे जी 17 अक्षर आहेत त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी म्हणलेले की 17 अक्षरामध्ये असे तुझी मूर्ती श्री यज्ञेशा तुझं प्रति नमो नमो. ते जे कोणते 17 अक्षर आहेत ते हे आहेत. ओ श्रावय अधोर्यू, यजुर्वेदाचे अधोर्यू असतात, ऋग्वेदाचे होत्रगण असतात, सामवेदाचे हे असतात भुर्जे असतात, आणि अथर्ववेद म्हणजे ब्रह्मा, त्याच्यावर कमांड असतं सगळ्यांचं. ब्रह्मदेवाच्या आज्ञेशिवाय इकडची काडी इकडे हलवायची नसते. तर ते सगळ्या प्रक्रियेवर त्यांचं नियंत्रण असतं. कुठं काय चुकते काय होते काय या प्रयोगामध्ये लगेच ते चूक सुधारून ते सांगतात असं नाही असं करायचं. ते अथर्ववेदाचे ब्राह्मण तिथे बसलेले असतात. तर असं 4 वेदाचे 4 ऋत्वीचे 16 म्हणजे 16 कशामुळे षोडश कला आणि 17 सोमप्रभाग म्हणजे त्यांना घेऊन येणारा की एवढं कार्य होईपर्यंत त्यांना एकत्र ठेवणं, सगळ्यांना सांभाळून ठेवणं. तर ते सोमप्रभाग म्हणून असतात. आणि अग्निहोत्री यजमान लागतात सोमयागासाठी. ज्यांनी अग्निहोत्र व्रत धारण केलेलं आहे त्यांनाच हे यज्ञ सोमयाग करता येतात. तर मग हे अग्निहोत्र काय तर संधी कालावर देवतांना आवाहन करणे आणि त्यांच्या उद्देशाने त्यांना आहुती देणे याला अग्निहोत्र म्हणायचं. मग याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक श्रौत कर्म आणि स्मार्त कर्म. स्मार्त म्हणजे कोणचं की आपण जे नवचंडी गणेशा वगैरे करतो ते स्मार्त कर्म झालं, स्मार्त यज्ञ म्हणायचं. एका विशिष्ट देवतेच्या उद्देशाने केलेला यज्ञ तो स्मार्त यज्ञ. रुद्रयाग आहे, गणेश याग आहे, चंडी याग आहे, विष्णू याग आहे, हे स्मार्त यज्ञ. आणि श्रौत यज्ञ म्हणजे वेदांनी सांगितले, ऋषी मुनींनी जे सांगितले ते श्रौत यज्ञ. तर आपण नाही का म्हणतो वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरी, या वेदाचा अंत कुणालाच कळलेला नाही अजून. तर हे जे वेद आहेत ते अपौरुषीय आहेत, ते कुठेही लिहून ठेवलेले नाही. पण आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, तपश्चर्या करून वातावरणातल्या ध्वनी लहरी जाणून घेतल्या आणि ते मंत्ररूपामध्ये आपल्याला ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले. मग त्याचे 4 म्हणजे एकामध्ये बसत नाही म्हणून 4 मध्ये विभाजन केलं झालं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर मग इथं 4 वेदाचं काम काय. यजुर्वेद म्हणजे प्रत्यक्ष कर्म, ऋग्वेद म्हणजे देवतांना आवाहन करणे, होत्र सामवेद म्हणजे भक्तियुक्त करणं, देवाला आळवणे, आणि मग त्यांना ऋत्विज त्यांना आहुती देऊन तृप्त करतात. यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद आणि अथर्ववेद ब्रह्माच्या स्थानी. सगळ्या ह्याच्यामध्ये औषधी वनस्पतींचं हवन असतं. वड, उंबर, पिंपळ, शमी, खैर हे सगळे ज्या औषधी वनस्पती आहेत तर त्याच्यामागे सायन्स आहे की म्हणजे प्रदूषण काळ केव्हा वाढतो, आषाढ महिन्यामध्ये वगैरे ते भेषज यज्ञ सांगितले त्या काळामध्ये करायचे की ते वातावरणातले बॅक्टेरिया जे आहेत ते ह्या हवनामुळे ते सगळे निर्जंतुक होऊन वातावरण खरंच शुद्ध होतं. तर ह्याचा आपल्या जीवनाशी कसा निगडीत हे आहे की आपल्या शरीरात हे 3 आग्नी आहेत. जसे ब्रह्मांडामध्ये 3 आग्नी आहेत. तर आपल्या शरीरामध्ये कंबरेमध्ये एक प्रजानिर्मितीचा अग्नी आहे. आपली कंबर गोल आहे म्हणून तिथं प्रजानिर्मितीचा अग्नी आहे. पोटामध्ये वैश्वानर अग्नी आहे आणि मस्तकामध्ये
ब्रह्माग्नी आहे. तर पृथ्वीवरचा अग्नी आपल्याला आवनी लोकात घेऊन जायचं, सूर्य लोकांमध्ये. तर जीवापासून शिवापर्यंत पोहोचायचं. तर रोज या देवतांच्या उद्देशाने याच्यामध्ये आहुती द्यायच्या कुंडामध्ये आणि ईदन नमो म्हणायचं की हे भगवंता हे सगळं तुझ्याच कृपेने मिळालं आहे, पण त्याचा करता मी नाही आहे, ते तुला अर्पण. ईदन नमो म्हणायचं. प्रत्येक आहुती दिली की हे माझं नाही, हे माझं नाही. मग असं जर आपण रोज करत गेलो तर ती एक दिवस शेवट आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल. त्या सगळ्या मोहामधून आपण सुटू, कुठल्याही कर्मामध्ये अडकायचं नाही. जसं कमळ सतत चिखलात राहतं पण ते स्वतःच्या अंगाला काही लावून घेत नाही, तसं आपण या सगळ्या संसारामध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे यज्ञशाळा आणि प्रयोगशाळा. मोक्ष प्राप्तीसाठी अतिशय चांगलं. मोक्षचे ते सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच्या प्रजापती आणि नपसृष्टौ कामधू. भगवंतानी मनुष्य जन्माला घालायच्या अगोदर ही प्रयोगशाळा निर्माण केली की त्यांना परत येऊन मला कसं मिळायला पाहिजे ह्याची प्रयोगशाळा अगोदर निर्माण केली, यज्ञ निर्माण केले आणि मग त्याला ह्या मार्गानं जा म्हणून सांगितलं. मग म्हणजे आता मार्ग भरपूर आहेत जाण्याचे, कुणी बैलगाडीनं जाते, कोणी बसनं जाते, रेल्वेनं जाते, पण देवतापर्यंत जाण्याचा मार्ग कुठला आहे तर हा वेदांना सांगितलेला अग्निहोत्र मार्ग. हे आचरण करत करत सगळं आहार, आचार आणि विचार. आहारावर खूप प्राधान्य ह्याच्यावर, ते बाहेरचं कुठलं काही खायचं नाही, ह्या शुद्ध अग्नीवरच बनवलेलं ते सोहळ्यातलं खायचं. असं आहारावर खूप नियंत्रण असल्यामुळं काय होतं, सात्विकता निर्माण होते. बरोबर. आणि या सोमयागामध्ये यजमानांना आणि यजमान पत्नीला दुधावर राहावं लागतं. बरं. जेवढे दिवस हा सोमयाग चालू आहे तेवढे दिवस ते दोघं दुधावर असतात. बापरे. गाईच्या दुधावर. अन्न पाणी अजिबात अन्न पाणी नसतं. सुरुवातीच्या दिवशी दीक्षा विधी झाला त्या दिवशी भोजन, दीक्षा भोजन असतं आणि यज्ञ संपल्यानंतर रात्री एक भोजन असतं. तर तेवढे दिवस ते दुधावर असतात दोघही जण. गाईच्या दुधावर, म्हशीचं नाही, कशाचंच नाही, शुद्ध गाईचं, गावरान गाईचं दुधावर. मग ते दुधाचा चहा करून प्या. आणि व्रतपान म्हणून एक विधी असतो, ते ऋतुज आम्हाला थोडंसं दूध त्या ह्या अग्नीवर टाकून देतात, त्या दुधावरच आम्ही राहायचो. गॅस वगैरे पण नाही पेटवायचं कुंडामध्येच. हा, ह्या गारपत्त्यामध्ये जो अग्नी स्थापन केलेला असतो त्याच्यातच ते त्या अग्नीवर टाकून दूध देतात, तेच प्यायचं असतं, बाकीचं दुसरं कुठलं प्यायचं नाही. असं हे व्रत आहे. आणि अग्निहोत्र व्रत हे संध्याकाळीच का करायचं ह्याचं एक महत्व आहे की मनुष्य जन्म ही आपल्याला लाभलेली एक संधी आहे, उत्तमातली उत्तम. ते देवापर्यंत जाऊन पोचण्याचा म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे मार्ग. तर ह्या संधीमध्येच आपण सोनं करायचं. अलग लक्षात. बरोबर. या संधीचं सोनं करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे अग्निहोत्र म्हणजे. बरोबर. मनुष्यामध्ये जन्मात येऊन सत्कर्म करून, साधू संतांची सेवा करून, देवाब्राह्मणांची सेवा करून, अग्निहोत्र व्रत करून मोक्ष मार्गाची प्राप्ती करून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण अग्निहोत्र. बरोबर. पूर्वीच्या काळी घरोघरी अग्निहोत्र व्हायचं ना. प्रत्येक घरामध्ये नैवेद्य वैश्वदेव झाल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हते. परंतु आता हे सगळं लोप पावलं. एवढ्या 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये क्वचित बोटावर मोजणे एवढे 100 अग्निहोत्री आहेत. आणि त्याच्यामध्ये हे अशी सोमयाग करणारे फक्त हे सेलुकर महाराज आहे. आणि 3 पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये व्रत चालू आहे. 100 वर्ष झाले घराण्यामध्ये परंपरा चालू आहे अग्निहोत्राची. आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या सगळ्या ठिकाणी त्यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन सोमयाग केलेले आहे. गंगोत्री आहे, बद्रीनाथ आहे, पुष्कर आहे, अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन, गाणगापूर अशा ठिकाणी जाऊन सोमयाग केलेले.